नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे हा म्युझिक सिस्टीम आहे आपला हा कराओके. तर याचा मी कवर बनवणार आहे. तर याचं मेजरमेंट घेतलेलं आहे. फ्रंटचा भाग आहे तो 16x10चा आहे आणि राऊंड पीस आहे, म्हणजे हात करून दाखवते, तो जो आहे 48x9 इंचाचा आहे. आपल्याला 3 पीस लागणार आहेत. त्यानंतर हँडलच्या साईडला आपल्याला थोडंसं काहीतरी ॲडजस्ट करावं लागणार आहे. तिथे हा मी कपडा घेतलेला आहे. तर याला आपल्याला ह्या कपड्याचा पन्ना जो आहे तो 44 इंचाचा आहे. तर आपल्याला अखंड पीस तो 48 इंचाचा पाहिजे. तो परत आपण मोजून बघू शकतो राऊंडमध्ये. असा खालूनपर्यंत वरती राऊंडमध्ये घ्यायचा आहे. तर तो 48 इंच आलेला आहे. तर हा पन्ना मी मोजला आहे, तर तो 44 इंच आहे. इथे हा आपल्याला 44x9 इंचाचा हा पीस कट केलेला आहे मी. त्यानंतर हा 16x10चा पीस कट करायचा आहे, म्हणजे डबल आहे तो. याचे 2 पीस तयार होतील. हा बॅकचा आणि फ्रंटचा पीस असणार आहे. तर इथे आपल्याला 4 इंच कमी पडत होता या पीसला, तर तिथे मी 4 इंचावर मी कटिंग करून घेते. तर हा पीस आपल्याला त्याला जोडून घ्यायचा आहे, म्हणजे तो बरोबर 48 इंचाचा होईल. त्यानंतर इथे अस्तर घेणार आहे या कपड्याला. इथे सगळं अस्तर कटिंग करून झालेलं आहे आपलं. आता मशीनवर जाऊयात. आणि त्यानंतर यांना आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. इथं अस्तर लावून आपल्या साईडची बाजू कटिंग करून झालेली आहे. दोन्हीचं मी मध्य काढते आहे. मधला जो पट्टा आहे तो 48 इंचाचा आता सेंटर काढलेला आहे. त्यानंतर हा 16x10चा आहे. त्याला 10 इंचाच्या बाजूने आपण त्याचा सेंटर काढून पीस जोडून घेणार आहे. इथे हा एक स्क्वेअरमध्ये बॉक्स तयार होणार आहे शिवल्यानंतर. जसं की आपण ऑर्गनायझर बॉक्स नसतात का, त्या बॉक्सप्रमाणे याचा शेप येणार आहे नंतर. तर इथे जोडून बघायचं आपल्याला हाईट किती होती याची. अगदी परफेक्ट आलेली आहे. तिन्ही कोपरे असे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. तर चौथा पीस जोडायचा आपल्याला, छोटासा तो साईडचा. अशा पद्धतीने ऑर्गनायझर बॉक्ससारखा त्याला शेप आलेला आहे. तर चौथा एक पीस आपल्याला साईडला जोडायचा आहे तो. तर हा बॉक्ससारखाच झालेला आहे हा पीस जोडून. त्याला वरती आपल्याला कवर करायचा आहे. तर इथं मी एक पीस घेतलेला आहे तो. तर त्याला तिन्ही बाजूनी झिप लावून घ्यायची आहे. कॉर्नरला मी कट्स दिलेले आहेत झिपला. या पद्धतीने अशी बरोबर शिवून घ्यायची आहे ती व्यवस्थित. नंतर हा पीस आपल्याला तर दुसऱ्या पीसला जोडून घ्यायचा आहे. याला दाबटीप देत आहे मी. तर इथे मी अडकवलेलं आहे याला, म्हणजे कवर केलेला आहे या बॉक्सला. तर आपण बघू शकतो वरच्या साईडला तो कपडा किती बसतो आहे, तो परफेक्ट येतो की नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे. परत त्याला झिप लावून घ्यायची आहे. एका पीसला मी आधी झिप लावून घेतलेली आहे, नंतर तीच इथे जोडून घ्यायची आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे.
इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे, सेंटरपासून जोडून घ्यायची ती दोन्ही सेंटर जोडल्यानंतर पहिल्यांदा एक साईड शिवून घ्यायची आहे. ते एक साईड झालेली आहे, तर दुसरी बाजू शिवून घ्यायची आपल्याला. ही बाजू जोडून झाल्यानंतर त्याला ह्या झिपवरती आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. दाबटीप थोडीशी घ्यायला अडचणीची होती, मी जरा राऊंडमध्ये अशीच सरकवत घेते आतल्या साईडनं, कारण कुठे ओपन बाजू नाही आहे. अगदी इझिली प्रेस करून घ्यायची हाताने व्यवस्थित. पूर्ण राऊंड आपल्याला ते झिपला दाबटीप घ्यायची आहे. इथे दाबटीप पूर्ण झालेली आहे. ते रनर घालून घ्यायचं आहे एक. इथे मी रनर टाकल्यानंतर परत मी कवर लावून पाहिलेलं आहे. इथे पाहते आहे, तर उजव्या साईडची जी बाजू आहे ती आपल्याला तिथे फिक्स करायची आहे झिपची. नंतर डावी साईड तशीच सोडून द्यायची आपल्याला. तिथे मी मार्किंग करते, तिथे 2 नाड्या येतील बांधण्यासाठी, कारण इथं तर झिप नाही लावू शकत, कारण हँडल आहे तिथं. तर हे 2 बंद आपल्याला लावून घ्यायचे आहेत या ठिकाणी. तिथे झिपला मी थोडीशी लॉक करून घेते या ठिकाणी, म्हणजे रनर बाहेर येणार नाही आहे. आणि वरती मी काठ दुमडून शिवते. ही वरची बाजू आहे. इथे झिप लॉक करून झालेली आहे या ठिकाणी. आता आपण इथे जे मार्किंग केलं होतं मगाशी, तर त्या ठिकाणी आपल्याला हे छोटेसे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. या ठिकाणी वेलक्रो पण लावू शकलो असतो. परत एकदा आपण एक कवर घालून बघूया. कारण कसं इलेक्ट्रिक वस्तू थोड्या धुळे मातीने खराब होतात. कवर असलं की बरं असतं जरा. कवरमुळे व्यवस्थित राहतं, वस्तू खराब होत नाहीत. इथे मी झिप वरती घेते ना, एकदम वरच्या त्या ठिकाणी एक लॉक म्हणजे शिवून घ्यायचं आहे. तिथे लॉक करायचं आहे शिवून, म्हणजे ते खाली येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला उघडझाप करता येतं.
छान हे कवर बनलेलं आहे. तर हे कवर तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन कवर्स किंवा काही बॅग्स वगैरे बघण्यासाठी. तसेच मी ब्लाऊज पण शिवते. ब्लाऊजचे पण काही व्हिडिओ टाकते, ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.